आज दीपावली। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण आणि उत्सव आपण अगदी घरच्या घरी साजरा केले। मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि दीपावलीला कमीत कमी का होईना पण सर्वांनी बराचसा यथेच्छ आनंद आता उपभोगलेला आहे। दीपावली म्हटल्यानंतर हिंदूंचा सर्वात मोठा हा सण असतो। या दीपावलीला प्रत्येकजण आपापल्या घरी आता आनंदाने दीपावली साजरी करत आहे। तसं बघितलं तर आमच्या न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची ही पहिली दीपावली आहे आणि आपण पाहत आहात की सगळीकडे रोषणाई झालेली आहे, सडा रांगोळ्या काढलेल्या आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने न्यू लाईफ हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफसुद्धा सज्ज झालेला आहे। आमच्या न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची ही पहिलीच दिवाळी आहे। आम्ही सुद्धा अतिशय सुंदर रांगोळी आणि दिव्यांची आरास केलेली आहे। प्रत्येकालाच असं वाटतं की दीपावली येणारं लक्ष्मीपूजन हे आपल्या घरी सुख समृद्ध धनसंपन्नतेने यावं आणि आनंदाने साजरं करावं। आम्ही सुद्धा आमची ही आनंदी दिवाळी आता साजरी करणार आहोत। मात्र काही वेळापूर्वीच आम्हाला एक फोन प्राप्त झालेला आहे की एका महिलेला गरोदर महिलेला प्रसूतीचा कळा जाणवत आहे आणि त्या हॉस्पिटलला येणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या छोटेखानी तालुक्यामध्ये न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे तयार झालेलं आहे। गेल्या वर्षभरापूर्वी डॉक्टर भूषण पोतदार यांनी एक स्वप्न पाहिले होतं आणि ते म्हणजे नांदगाव खंडेश्वर येथे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करणे आणि या तालुक्याच्या ठिकाणी असलेलं हे सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। ही आमची लक्ष्मी पूजनाची सर्व तयारी जवळपास झालेली आहे, परंतु आलेल्या फोनमुळे थोडासा अवधी लागणार असे एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे लक्ष्मीपूजन आम्ही थोडंसं या ठिकाणी थांबवणार आहोत आणि आमच्या पेशंटकडे पहिल्यांदा लक्ष देणार आहोत। या नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या अमरावती रोडवर असलेल्या न्यू लाईफ हॉस्पिटलची ही सुसज्ज असलेली अशी ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर, ज्याला आपण शस्त्रक्रियाकरिता वापरतो आणि जी प्रसूती होणारी महिला तिच्यासाठी हे ऑपरेशन थिएटर पूर्णपणे सज्ज करण्यात आलेलं आहे। एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा इतकं सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर कदाचित आपल्याला बघायला मिळणार नाही। मात्र न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने नांदगाव खंडेश्वर शहरवासियांकरिताच नव्हे तर संपूर्ण तालुका व आजूबाजूच्या गावांकरिता असं हे सुसज्ज ऑपरेशन थिएटर येथे बनवलेलं आहे आणि जी महिला इथे आता प्रसूतीसाठी येणार आहे त्यासाठी हे सज्ज करण्यात आलेलं आहे। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ज्या महिला इथे प्रसूतीसाठी आलेल्या आहेत त्यांना आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलेलं आहे।
दोन्ही डॉक्टर्स आणि इतर डॉक्टर चमूसुद्धा त्यांच्या प्रसूतीकरिता ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. धन्यवाद सर. बाळ एकदम छान आहे. ठीक आहे, काळजी घ्या बाळाची. सर नमस्कार. नमस्कार. आज दिवाळीचा शुभ दिवस आहे आणि आपल्या घरी अक्षरशः कुबेराने जन्म घेतलेला आहे. कसं वाटतं आपल्याला? छान वाटतं सर. आणि कारण 4 वर्षाच्या नंतर 4 घंटे ट्रीटमेंट करून डॉक्टरांनी मला मुलगा दिला आणि कुबेर देव माझ्या घरी जन्माला आला. त्याच्याबद्दल मला लय अभिनंदन. छान वाटतं. परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आणि 4 वर्षानंतर तुम्हाला मुलगा जन्माला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर जन्माला आला. लय छान वाटून राहिलं सर. साडे 12 वाजलेले आहे, 12:15 वाजलेले आहे आणि एका कुबेराने दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इथे जन्म घेतलेला आहे. आणि पुनश्च जे आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे, आणखी एक महिला, गरोदर महिला प्रसूतीकरिता अगदी थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये येत आहे. सकाळचे आता सुमारे 4 वाजून राहिले, 3:30 ते 4चा वेळ झालेला आहे आणि आज दिवाळीचा दिवस आहे. अशा दिवाळीच्या दिवशी आज या न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 2 कुबेर आणि एका लक्ष्मीने जन्म घेतलेला आहे. अवघ्या सकाळपासून सगळी तुमची पेशंटची धावपळ आणि त्यानंतर रात्री आलेला हा जो एकंदरीत तुमच्याकडे एकांकी आलेला फ्लो, तर त्याच्यामुळे तुम्हाला कसं वाटलं? आज नेमका तुमचा तो दिवाळीचा दिवस होता, तो कसा गेला? दिवाळीचा दिवस आमचा हॉस्पिटलमध्ये छानच गेलेला आहे. सगळी जशी प्लॅनिंग होती की आज डिलिव्हरी होणार आहे, बस सगळं काही जी नियमित सुरक्षित वाढ झालेली आहे याचा मला फार जास्त आनंद आहे. आमचे इथे पेशंट फक्त चांगले होऊन जातात त्याबद्दल आम्हाला खूप जास्त आनंद होते. आणि आज दिवाळी आहे, सगळे सुट्टी वगैरेवर जात असतात, पण आमच्या इथं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक पेशंटच्या वरती कुठलाही सट नाही आहे आमच्यासाठी. एवढंच म्हणणं आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये येणारे सगळे पेशंट हे दिवाळीच्या दिवशी असो, कुठल्याही दिवशी असो, कुठलाही सण असो, ते चांगले असले पाहिजे. आणि आज दिवाळी असूनही आम्ही इथे आहे. आम्हाला इथे असूनही आनंद होत आहे की आज आम्ही पेशंटची केअर घेत आहे एका प्रकारे. आणि पेशंटचं बोलणं, वागणं त्या दिवशी त्यांनीच आमची दिवाळी साजरी होत आहे. अभिनंदन प्रभू. मुलगा झाला. छान आहे तब्येत. सायंकाळी 7 वाजतापासून चाललेली लक्ष्मीपूजनाची तयारी आणि दिवाळीच्या रात्री या ठिकाणी 2 कुबेर आणि एका लक्ष्मीने घेतलेला जन्म. आता आपण बघत आहात की सकाळचे 5 वाजले आहेत, परंतु न्यू लाईफ मल्टी हॉस्पिटलची अद्यापही दिवाळी ही आता साजरी व्हायची आहे. आणि आता सर्व स्टाफ आणि सर्व वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर्स लक्ष्मीपूजनाकरिता थोडे फ्रेश होण्यासाठी गेलेले आहेत. आणि यानंतर आता या न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं हे लक्ष्मीपूजन संपन्न होणार आहे. सायंकाळी 7 वाजता सुरू होणारं लक्ष्मीपूजन 2 कुबेर आणि एका लक्ष्मीला या दिवाळीच्या दिवशी जन्म दिल्यानंतर सकाळी 5 वाजता हे लक्ष्मीपूजन न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेलं आहे. सर्व जनतेने आणि सर्व नागरिकांनी दिवाळीची पूजा अगदी सायंकाळी 7 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत सुद्धा तयार केलेली आहे आणि आपापल्या घरी लक्ष्मीपूजन केलेलं आहे. आणि आता आम्ही या दिवाळी पूजनाच्या नंतर फटाक्यांची आतिषबाजी करणार आहोत. सायंकाळी 7 वाजतापासून
दिवसभराची मेहनत, अथक परिश्रम आणि त्यामध्ये रात्रभर जागलेला न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, येथील डॉक्टर्स हे आता सकाळी 5 वाजता आपली दिवाळी साजरी करीत आहेत. अशा प्रकारे दिवाळीच्या दिवशी सकाळी 7 वाजतापासून आलेला संपूर्ण स्टाफ आणि हॉस्पिटलची झालेली सर्व ठिकाणची स्वच्छता, त्यानंतर दिवाळीची दिवसभराची कामं झाली आणि दिवाळीला सायंकाळी 7 वाजता सुरुवात झाली होती. ती दिवाळी सायंकाळी 7 वाजता जी पूजा करायची होती ती न्यू लाईफ मल्टी हॉस्पिटलने सकाळी 5 वाजता आपली दिवाळी साजरी केली. मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून एकच अंदाज नव्हे तर एक संदेश द्यावा असं वाटतो. डॉक्टर हा देव नसतो, परंतु तो देवाने पाठविलेला देवदूत असतो. अगदी आयत्या वेळी ज्यावेळी त्याला एखादा कुठून तरी फोन येतो तो त्याच्यासाठी 24 तास तत्पर असतो. त्याच्यामुळे माझी सर्व जनतेला एकच विनम्र विनंती आहे की ही दिवाळी फक्त आम्ही याच्यासाठी दाखविली आपल्याला की डॉक्टरांची दिवाळी अशी सुद्धा असू शकते. सकाळी 7 वाजतापासून कार्यावर कर्तव्यावर हजर असलेला डॉक्टर हा दुसऱ्या दिवशी सकाळी 24 तास मेहनत करून आपली दिवाळी साजरी करतो. त्याला कुटुंब असतं, त्याला मुलं असतात, त्याला बायका असतात. संपूर्ण जग जसं दिवाळी साजरं करतं तशी त्याची सुद्धा इच्छा असते. पण या सर्व इच्छा आकांक्षा मनीषा उराशी बाळगून तो अहोरात्र पेशंटची सेवा करीत असतो. तो देव नाही, परंतु देवाने पाठविलेला देवदूत नक्कीच आहे. जय हिंद.